जय हिंद मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं एम-एस-सी जॉबवाला या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की टक्केवारी नक्की कशी काढायची आणि टक्केवारीचे प्रश्न जे आहेत ते पेन पेपर न घेता कशाप्रकारे सोडवायचे. तर मित्रांनो, टक्केवारी हा जो विषय आहे हा अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि गणितामध्ये याच्यावर 2 ते 4 क्वेश्चन नक्की असतात. आता याच्यामध्ये वेगवेगळे येतात. पहिली गोष्ट म्हणजे अशा टक्केवारीचे प्रश्न येतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नफा, तोटा आणि सूट याचे पण प्रश्न येतात. सोबतच अ, याला एवढे गुण पडाले आणि तेवढ्या मार्कांनी तो नापास झाला, तर किती टक्के त्या ठिकाणी त्याचा पासिंग मार्क आहेत. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा पोलीस भरतीमध्ये वेळोवेळी बघायला मिळतात. आता मित्रांनो, काही लोकांना जो आहे तो हा टक्केवारी जो चॅप्टर आहे तो खूप अवघड वाटतो. पण ह्या चॅप्टरमध्ये अवघड असं काही नाही. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच. जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. चला मग आपण व्हिडिओकडे वळूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली कन्सेप्ट तर टक्केवारी म्हणजे काय? तर थोडक्यात टक्केवारी आपण कशाला म्हणतो, की या या ठिकाणी टक्केवारी म्हणजे असं काही नाही, की तुम्ही 100च घ्या. तुम्ही त्या ठिकाणी 1000 पण घेऊ शकता. तुम्ही त्या त्या ठिकाणी 10 पण घेऊ शकता. आता थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण म्हणतो, की हे काम 100% पूर्ण झालं. म्हणजे जर ते काम 100 दिवसांचं असेल, तर ते 100 दिवसांमध्ये पूर्ण झालं. त्याला आपण म्हणतो, की हे काम जे आहे ते ठिकाणी पूर्ण झालं. किंवा दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 100चे 100% किती? तर ते 100च होता. म्हणजे 1% ₹1 पडतो. समजा आपल्याकडे ₹100 आहेत आणि एखाद्याने आपल्याला विचारलं, की 10% मला पाहिजे. तर 10% म्हणजे किती होतील 100चे? तर त्या ठिकाणी 10% जे होतील ते ₹10 होतील. तर अशाच प्रकारे या ठिकाणी टक्केवारी काढली जाते. आता या ठिकाणी 100 आहेत आणि हे 100% मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला व्हिजिबल असेलच. या ठिकाणी ₹100चे 100% तर मग जेव्हा तुम्हाला कोणी विचारेल, की याचे 10% तर मग तुम्ही टक्केवारी कशी काढता? तर आपण जे वरती 10 लिहितो, टक्केवारी याचे 10% किती? अशा प्रकारचा त्या ठिकाणी हा प्रश्न आहे. तर समजा या या अशा ठिकाणी हा प्रश्न आहे. आपल्याला विचारलं 12.5चे 12% किती? मग आपण सगळ्यात आधी काय लिहितो? या ठिकाणी 1250 या ठिकाणी लिहितो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय करतो मित्रांनो? तर त्याला भागिले 12 गुणिले त्या ठिकाणी आपण भागिलेच त्याला 100 करतो. कारण जेव्हा आपण आपल्याला टक्केवारी विचारते 10% काढायचे असतील तर आपण काय करतो मित्रांनो? तर 10 भागिले 100 करतो. जेवढी टक्केवारी विचारली असेल तेवढी टक्केवारी भागिले 100 करायचे. तुमचं उत्तर जे आहे ते तुम्हाला तत्काळ भेटून जाईल. तर या ठिकाणी बघू शकता. आता इथे आपल्याला काय विचारलंय, की 12% किती? तर 12% काढायचे असतील तर काय? या ठिकाणी आपण वरती 12 लिहिला, भागिले 100 केलं आणि दिलेली संख्या कोणती आहे मित्रांनो? तर दिलेली संख्या आहे 12.5 या ठिकाणी लिहिलेले. तर ह्या शून्यासोबत हा शून्य गेला. मग मित्रांनो आता तुम्हाला त्या ठिकाणी जर पाढे येत असतील, तर 5च्या पाढ्यात याचं काम होऊन जातं. ते कसं? 5 दुने त्या ठिकाणी 10 होता. त्याच्यानंतर 5 दुने 10 होता. इथे 2 उरले मित्रांनो आणि त्या ठिकाणी 5 25 होता. आता हे इथे उरले 25 आणि इथे उरले 2. तर ह्या 2 परत ह्या 12ला आपण भाग देऊन टाकू त्या ठिकाणी. बेसकी 12 तर हे आलं 6 आणि मित्रांनो 6 ने ह्या 25ला गुणले असता आपलं उत्तर जे आहे त्या ठिकाणी 150 येऊन जातं. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक पद्धती आहेत. तर या ठिकाणी आता हे 1250 आहे मित्रांनो. 1250. आता थोडक्यात 100चे आता या ठिकाणी तुम्हाला मी थोडक्यात समजवतो, की 100चे 10% किती होतात? तर या ठिकाणी 100 आहे. आता या 100चा एक शून्य जर तुम्ही काढून टाकला, तर हे होतात त्याचे 10%. अजून एक शून्य काढून टाकला, तर त्याचे होता 1% हा आहे 1%. याच्यावर शून्य टाकला तर 10%. याच्यावर त्या ठिकाणी अजून एक शून्य टाकला, तर हे जे आहे ते 100% पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो थोडक्यात जे पण विचारलं असेल 12, 13, 14 समजा 15% विचारलं, तर 15 भागिले 100 करायचं. बस इथंच तुमचं उत्तर जे आहे त्या ठिकाणी भेटून जातं. जेवढी तुम्हाला संख्या विचारली असेल, तेवढे भागिले 100 करायचे. तुमचं जे आहे ते उत्तर तत्काळ येऊन जातं. आता या ठिकाणी अजून सोपी ट्रिक आहे. याची ट्रिक अशी आहे, आता तुम्हाला याचे 12% विचारलेले आहेत मित्रांनो. 12 भागिले 100 केले असता. ही तुमचं साधी मेथड झाली. त्याच्यानंतर दुसरी मेथड काय? तर याचे 10% किती होतं मित्रांनो? तर याचे 10% होता 125 होता. कारण हे पूर्ण जे आहे ते 100% आहेत मित्रांनो. हे जेव्हा पूर्ण 100% आहेत आणि याच्यातले या ठिकाणी एक शून्य काढून टाकला तर हे टोटल झाले 125. हे आपले 10% झालेले आहेत. त्याच्यानंतर आता याचे जे आहे ते अजून 2% काढायचे आहेत मित्रांनो. तर म्हणजे 2% अजून एक इकडं पॉइंट सरकवल्यावर याचे 2% म्हणजे किती? तर 12.5 या ठिकाणी होता. त्याला गुणिले 2 केलं
तर किती होता मित्रांनो? 12.5 12.5 त्या ठिकाणी 25 होता आणि याच्यामध्ये 25 मिळवले असता त्या ठिकाणी किती उत्तर येतं मित्रांनो? तर आपल्याला 150 उत्तर भेटून जातं. पण हे न करता आपण आपल्या ट्रेडिशनललेच गेलं तर जेवढे टक्के काढायचे तेवढे भागिले 100 केले तर तत्काळ तुमचं उत्तर जे आहे ते भेटून जाते. तर या ठिकाणी मित्रांनो दुसरं उदाहरण बघूया. आता या ठिकाणी खूप सोपं आहे. तर मित्रांनो 14चे किती टक्के म्हणजे 56 होतील? तर मित्रांनो सॉरी मित्रांनो 140 चे म्हणजे गुणिले चे किती टक्के म्हणजे x% मित्रांनो, x% हे 56 होतील. तर मित्रांनो आता काय आहे हा x% म्हणजेच काय आहे x भागिले 100 आहे मित्रांनो. टक्केवारी जिथे दिसले भागिले 100 करून द्यायचं आधी. आता 100 इकडे जाताना त्या ठिकाणी 56 ला गुणाकार होईल म्हणजे 56 गुणिले 100 भागिले मित्रांनो हा इथं गुणिलेला आहे हा जाताना भागिलेला होईल. या ठिकाणी हा शून्य गेला, हा शून्य गेला आणि 14च्या पाड्यात मित्रांनो 56 कितव्या नंबरला येतो? तर 14 चौक 56 तुमचं उत्तर जागच आहे. मित्रांनो काहीच करायची गरज नाहीये. टक्केवारी अतिशय सोपा चॅप्टर आहे. अजिबात याचा लोड घ्यायचा नाही. ह्या मेथडने तुम्ही गेलात. फक्त जी संख्या दिली असेल तुम्हाला x काढायचा आहे. किती टक्के काढायचे आहेत ना? तर मग x भागिले 100 बस. विषय तिथं संपलेला आहे. तुम्ही हे फॉर्म्युला आणा, मग त्या एवढा विचार करा, एवढा आपल्याकडे टाईम नाही. पोलीस भरतीला लिमिटेड टाईम असतो आणि हे चॅप्टरमध्ये 4 ते 3 मार्क जे आहेत ते आरामात येतात. आता या ठिकाणी दुसरा क्वेश्चन. मित्रांनो अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट. जेव्हा पण तुम्हाला असे 2 शून्य दिसतील आणि टक्केवारी दिसेल तर सगळ्यात आधी हे टक्केवारी आणि हे 2 शून्य काढून टाकायचे. बस संपला तुमचा खेळ इथेच. आणि ह्या 12ने डायरेक्ट या 15ला गुणून घ्यायचं किंवा 15 ने 12 गुणाकार उलटा-पालटा तुम्ही करू शकता. तर डायरेक्ट याचं उत्तर किती होतंय? तर 15 दुणे 30 वरती उरला 3 15 आणि 3 18 या ठिकाणी 180 तुमचं उत्तर आलेलं. अजिबात विचार करायची गरज नाही. जेव्हाही तुम्हाला आता असं नाही. आता इथं समजा असते 150 150चे त्या ठिकाणी तुम्हाला जर विचारलं असतं की 30% काढा. 30% काढा. तरी पण तुम्हाला विचार करायची गरज नाही. तुम्हाला 2 शून्य दिसताय ना, हा एक शून्य, हा एक शून्य. हे शून्य जे आहेत या टक्केवारीच्या चिन्हासोबत निघून गेलेले आहेत. डायरेक्ट 15ला 3 ने गुणून घ्या. 15 त्रिक 45 आलं तुमचं उत्तर. अजिबात विचार करायचा नाही. जिथे पण तुम्हाला 2 शून्य दिसतील मित्रांनो, टक्केवारीचं चिन्ह उडवून द्यायचं आणि ते ज्या संख्यावर येतील त्यांचा जो आहे तो गुणाकार करून तुमची टक्केवारी जी आहे ती तात्काळ निघून येते. अजून एक एक्झाम्पल बघूया मित्रांनो. तर 2 भागिले 5 म्हणजे किती टक्के? तर मित्रांनो आता हे जे आहे हे थोडं उलटं असतं. आता याचा फॉर्म्युला कसा असतो? तर मित्रांनो तुम्हाला जेव्हा पण अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते येतील तेव्हा अतिशय सोपी ट्रिक याच्यासाठी काम करते. ती ट्रिक म्हणजे अशी. तर मित्रांनो 2 भागिले 2/5 म्हणजे किती टक्के? तुम्हाला जेव्हा असं किती टक्के येईल ना मित्रांनो डायरेक्ट इथं गुणिले 100 करून टाकायचं. विषय संपला बास. हेच तुमचं उत्तर आहे. आता या 5 ने 10ला गुणून घ्या. 5 दुणे 10 शून्य आणि 2ने 20ने या 2ला गुणून घ्या. आलं तुमचं उत्तर. 2 भागिले 5 म्हणजे किती टक्के मित्रांनो आणि टक्केवारीचं चिन्ह देऊन टाकायचं. किती टक्के होता? 40%. तर मित्रांनो त्याचे काय फॉर्म्युला आहेत. आता काही वेळा प्रश्न येतो की 1 भागिले 5 म्हणजे किती टक्के? तर मित्रांनो 1 गुणिले 100 करायचं. तुमचं उत्तर आलं 20. 3 भागिले 5 म्हणजे किती? तर या 3 ने लगेच 100 त्या ठिकाणी गुणून घ्यायचं. 5, 20, 60 अशा प्रकारे तुमचे दणक्यात उत्तर येतात मित्रांनो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जे पण संख्या अशा प्रकारच्या जर असेल तर वरच्या संख्येला त्या ठिकाणी गुणिले 100 करून द्यायचं आणि तुमचं उत्तर जे आहे ते तिथंच तुम्हाला भेटून जाईल. अजिबात जास्त विचार करायची गरज पडत नाही. हे क्वेश्चन मित्रांनो फुकटचे मार्क असतात आणि हे आपल्याला अजिबातच सोडायचे नाहीये. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून बघायचं झालं तर आता मित्रांनो हा प्रश्न बघा. 2 जोडमूळ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की 12चा वर्ग 144 आहे. तर तुम्ही पर्यायांमध्ये म्हणजेच ऑप्शनमध्ये बघितलं असता. या ठिकाणी मित्रांनो थोडीशी मिस्टेक झालेली. तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शनमध्ये बघितलं असता 11 आणि 1 12, 9 आणि 3 12, 7 5 12 आणि 8 4 12. सगळ्यांचं जे आहे ते 12 होतं आणि सगळ्यांना माहिती आहे की 12चा वर्ग 144 आहे. पण मित्रांनो इथं या ठिकाणी तुम्ही ह्या संख्येला नीट बघा. इथं काय बोललेलं आहे की जोड मूळ या ठिकाणी त्या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या पाहिजे मित्रांनो. 1 आणि 11 मूळ संख्या आहे का? नाही. कारण 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. 11 तर आहे. 3 मूळ संख्या आहे, पण 9 आहे का? नाही मित्रांनो. कारण 9ला 3 ने भाग जातो. 5 ही मूळ संख्या आहे. होय. 7 ही पण मूळ संख्या आहे. आणि ह्या दोन्ही पण त्या ठिकाणी समसंख्या आहेत किंवा संयुक्त संख्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी 5 आणि 7 हे आपलं उत्तर असेल. अशा प्रकारच्या प्रश्नांना अजिबातच सोडायचं नाही मित्रांनो. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न बघूया या ठिकाणी.
तर मित्रांनो टक्केवारीचं तुम्हाला समजलंच असेल, जेव्हा पण तुम्हाला 2 शून्य दिसतील त्याच्यासोबत हे पर्सेंटेजचं म्हणजेच टक्केवारीचं चिन्ह निघून जातं आणि उरलेल्या संख्यांचा जो आहे तो डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा. तुमचं उत्तर तिथं तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यात तर अशा प्रकारचे प्रश्न आले 2/5 म्हणजे किती? 3/5, 4/10, 20, 30 किती बी राहू दे. वरच्या संख्येला गुणिले 100 करायचं आणि खाली जी संख्या असेल त्या संख्येने डायरेक्ट भागून वरच्या संख्येला त्या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे ते भेटून जातं. त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मी. या ठिकाणी थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर मित्रांनो ह्या संख्येचे किती टक्के, या संख्येचे किती टक्के असे जेव्हा तुम्हाला टक्केवारी विचारतील 13 आता इथे विचारलं असतं की 13% किती? तर तुम्ही काय केलं असतं 13/100 आणि जर समजा इथं गुणिले 1200 असते. मित्रांनो आता हे बघा इथं खूप इंटरेस्टिंग आहे. 13% काढा कितीचे 1200चे तर 1200 मध्ये 2 शून्य असतात. 2 शून्य गेले 13 आणि 12 डायरेक्ट 156 जे आहे ते तुमचं उत्तर निघालं असतं. मित्रांनो आपण जे आहे ते उद्या हा टॉपिक अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर करू. कारण मित्रांनो सध्या रायटिंग पॅडचं अवेलेबिलिटी नाहीये. तर येत्या 2-3 दिवसात अवेलेबिलिटी करून आपण जे आहे ते सुधारित व्यवस्थित या ठिकाणी लेक्चर जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा. आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.